तुम्ही प्रिपरेशन करत आहात यूपीएससी, एमपीएससी और एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, एनी एक्झामिनेशन. मग जेव्हा टार्गेट सेट केलाय तेव्हाच जाऊन एक्झॅक्टली एक्झाम मध्ये जाऊन आन्सर पेपर अटेम्प्ट करणार आहात तर त्याच्या आधी जाऊन रिचेक करणार स्वतःला की खरंच काय वर्क करतंय, काय वर्क करत नाहीये, किती इफेक्टिव्हली वर्क करतंय आणि किती इफेक्टिव्हली वर्क करत नाहीये, की काही स्ट्रॅटेजीमध्ये चेंज करायचं. येस. मग ही जी ओव्हरऑल आपली अप्रोच असते, मॉक टेस्ट ज्याला म्हणतो आपण, राईट. मग अशी ही जी ओव्हरऑल अप्रोच असते यालाच म्हणतात स्टॉक टेक, ओके, किंवा रिअसेसमेंट. आता हाच जो ही जी अप्रोच आहे याच्यावरच बघा वर्ल्ड ग्लोबल एन्व्हायरमेंटल अफेअर्स मध्ये सुद्धा फार नवीन नवीन हॅपनिंग्स होतात. आजचा आपला हा जो क्वेश्चन आहे तो आहे GS3 एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड कॉन्झर्वेशन सोबत कनेक्ट करतोय. इथे क्वेश्चन विचारतोय ग्लोबल स्टॉकटेक मेकॅनिझम काय आहे आणि मग त्याचं सिग्निफिकन्स काय असणार, दॅट इज फॉर 10 मार्क्स. बघा क्वेश्चन काय म्हणतोय. What is global stocktake mechanism? Explain its significance and scope for course correction. ठीक आहे, की स्कोप फॉर कोर्स करेक्शन काय, म्हणजे डिमांड क्लिअर आहे की पहिली तर ग्लोबल स्टॉकटेक मेकॅनिझम काय आहे. ठीक आहे, स्टॉकटेक मेकॅनिझम काय आहे, यू नीड टू एक्सप्लेन इट्स स्टेजेस ऑल्सो आणि फॅक्च्युअल केसमध्ये, कारण तो एक हाफ सेक्शन तो कन्क्लूड करतोय. आणि मग त्याचं सिग्निफिकन्स काय. ठीक आहे, सिग्निफिकन्स आणि स्कोप फॉर कोर्स करेक्शन साठी इथे तुम्ही वे फॉरवर्ड पण देऊ शकता, कारण मग तो ऑटोमॅटिकली आहे की तो येणारच आहे, कन्क्लुजन मध्ये तुम्ही देऊ शकता. बघा क्वेश्चन किती सिंपल आहे, पण क्वेश्चन हा जो पार्ट आहे इट इज मच ऑफ इन्फॉर्मेटिव्ह इन नेचर. बघा दिस क्वेश्चन is or it could be answer if you are aware about the factual of this global stocktake mechanism. Otherwise मग ती प्रोसेस फार डिफिकल्ट आहे किंवा आन्सर करणं डिफिकल्ट आहे. परत 3 स्ट्रक्चर मध्ये आन्सर करणार आहोत आपण, IBC, इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. इथे तुम्हाला फ्लो चार्ट ड्रॉ करायला सुद्धा स्कोप आहे, कसा आपण पुढे डिस्कस करू. बघा आता इंट्रोडक्शन. ठीक आहे, इंट्रोडक्शन मध्ये काय करणार, सिंपल. सगळ्यात आधी मी इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार आहे तर what is global stocktake mechanism? Global stocktake mechanism is reassessment of the achievements or the climate goals. Those are long termly defined. Yes, simply under article 14 of the Paris deal, COP21, right, there is a clause that there should be after every 5 years, right, 5 years there should be a stock take or reassessment of the targets achievement should be done, and if they are not you need to re-strategize yourself. परत तुम्हाला re-strategize करणं फार मस्ट आहे है ना. मग इथे मी इंट्रोडक्शन एक 20 वर्ड साठी मी बघा एवढं इथे एक्सप्लेन करतो. नेक्स्ट मग आता पार्ट येतो बॉडी. अजून आपला ग्लोबल स्टॉकटेक संपलेला नाहीये. मग आपण काय करणार, परत ग्लोबल स्टॉकटेक इन्फॉर्मेशन, ठीक आहे, किंवा हेडिंग अशी पुट करणार. मग काय असेल, सिम्पली पॅरिस डील चे जे NDCs आहेत, ठीक आहे, मग यांचा जो कमिटमेंट आहे इट नीड टू रिअसेस आफ्टर, है ना, आफ्टर एव्हरी 5 years and that has to be done on repetitive basis to realign itself. That is what the स्टॉकटेक मेकॅनिझम. याच्यामध्ये काही स्टेजेस आहेत बघा, याचे काही स्टेजेस आहेत. काय स्टेजेस आहेत, तो स्टेजेस आर लाईक सिम्पली यू विल फाइंड डेटा कलेक्शन, देन असेसमेंट ऑफ दिस डेटा अँड कन्सिडरेशन ऑफ आउटपुट. ठीक आहे, कन्सिडरेशन ऑफ आउटपुट ही जी स्टेज आहे तुम्ही बघणार ही फार इम्पॉर्टंट आहे, कारण COP28 दुबई इथे फर्स्ट एव्हर ग्लोबल स्टॉकटेक आपण कॅरी आउट केला होता है ना, ग्लोबल स्टॉकटेक कॅरी आउट केला आहे, अँड दॅट इज व्हेरी 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 क्रुशियल अँड इम्पॉर्टंट. ओके, सो मग हा पॉइंट इथे आलाय. अँड देन व्हॉट, मग आता पहिली इन्फॉर्मेशन आपण ही दिली आहे. मग त्याच्यानंतर व्हॉट यू हॅव टू कळालाय बघा, हा इथे फ्लो चार्ट तुमचा येईल. फाइन, इथे तुम्ही एक्सप्लेनेशन देणार आहात अबाउट द ग्लोबल स्टॉकटेक मेकॅनिझम. फाइन, आणि त्याच्यानंतर मग काय करणार, दिस प्रोसेस कुड बी ऑफ 2 years, 3 years और 5 years है ना. मग एव्हरी स्टेज जी आहे
त्याचा काहीतरी टाइमलाईन असणार. नेक्स्ट जो स्टॉक टेक असेल आपला, नेक्स्ट स्टॉक टेक विल बी लाईक इन 2028 इटसेल्फ. ठीक आहे, तो 2028 मध्ये होईल परत आपला 23-28 नंतर. ठीक आहे. नाव मग G20 समिट जी होती 18 न्यू दिल्ली, मग इथे न्यू दिल्ली इथे ग्लोबल स्टॉक टेक रिपोर्ट पब्लिश झाली आहे. ठीक आहे. अँड दॅट रिपोर्ट हॅज गिव्हन सम सॉर्ट ऑफ alert and warnings also, because we are now closing that window of 1.5 degree Celsius. की आपण आता 1.5 डिग्रीची ती जी स्मॉल विंडो आहे आपल्याला, ती जर इफेक्टिव्हली क्लोज करायची किंवा अचीव्ह करायची तर आपल्याला लवकरात लवकर ऍक्शन घेणं मस्ट आहे. मग याचं सिग्निफिकन्स काय असणार गाईज या सगळ्यांचं? सिग्निफिकन्स इज सिम्पली फर्स्ट यू वुड रॅदर हॅव ए स्ट्रॉंग data collection and assessment machinery that is to be developed, that will get automatically developed with the help of this stock take. Second, what it help you to re-strategize overall प्रिपरेशन. ठीक आहे, की जे आपले टार्गेट्स आहेत एनडीसीज आहे. ठीक आहे, मग याच्याच बेसिसवर आपण एनडीसी 2.0 सुद्धा लॉन्च केले. ठीक आहे, बेलेम जी COP30 आहे ना, तिथे एनडीसी 3.0 चा सुद्धा प्रपोजल आहे. म्हणजे नॅशनली डिटरमिन जे कॉन्ट्रीब्युशन्स आहे अंडर पॅरिस डील, त्याला परत रिमॉडिफाय करून आपल्याला सबमिट करायचे. ठीक आहे, सो तो एक बेनिफिट आहे. त्याच्यानंतर हा कोर्स करेक्शन साठी है ना फार इफेक्टिव्ह आहेत. ठीक आहे, दॅट रिस्ट्रॅटेजाइज्ड आणि त्याच्यानंतर कोर्स करेक्शन, सो दॅट यू वोंट मिस युअर है ना वोंट मिस टार्गेट. ठीक आहे, यू वोंट मिस युअर टार्गेट. ओके, एंड देन फोर्थ, इट विल इक्वली क्रिएट अवेअरनेस. है ना, की जे काही आहे ना कोर्स करेक्शन तुम्ही लेजिस्लेशन थ्रू करू शकता, टेक्नॉलॉजी थ्रू करू शकता. ठीक आहे, टेक्नॉलॉजी असेल किंवा अदर मीन्स आहे, पार्टिसिपेशन असेल, वॉट एव्हर. अँड इक्वली इट क्रिएट्स अवेअरनेस दॅट सिटीजन वुड रॅदर बी अवेअर अबाउट, पॉलिसी मेकर्स वुड रॅदर बी अवेअर अबाउट, इंडस्ट्रियलिस्ट वुड रॅदर बी अवेअर अबाउट दॅट वॉट एव्हर दे आर डुईंग फॉर द पर्पज ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, इज इट रिअली हेल्पिंग फॉर इट ऑर येस. हा आहे ओव्हरऑल सिग्निफिकन्स ऑफ ग्लोबल स्टॉक टेक मेकॅनिझम गाईस. येस, आय होप स्ट्रक्चर सिग्निफिकन्स तुम्हाला कळालाय. आणि कन्क्लुजन मध्ये काय, मग आता बॉडी आपली आन्सर झाली आहे, दॅट इज वेल 20 वर्ड्स मध्ये तुम्हाला कन्क्लुजन पण करायचं. पण कन्क्लुजन कसा असला पाहिजे, दॅट कन्क्लुजन एक तर तो पहिले ग्रॅव्हिटी ऑफ द प्रॉब्लेम पण इंडिकेट केला पाहिजे, प्लस तो ऑप्टिमिस्टिक पण असला पाहिजे. येस, सो the outcomes of the global stock take are needs to be considered in order to fulfill the climate targets, and hopefully taking the help from this report or taking the help from this mechanism, the world leaders and world as a whole would re-strategize its approach. That is the importance of global stock take mechanism. I hope you got it. थँक्यू. तुम्हाला जर अजून काही इन्फॉर्मेशन माहित असेल तर कमेंट करायला विसरू